नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री शुभ्राला म्हणते की तू प्रत्येक वेळेस काहीतरी करत आलीस आणि त्याचं खापर माझ्यावर फोडत आलीस आणि अगस्त्यला मिळवण्यासाठी आता तर तू मला चॅलेंज देऊन बाहेर काढलंस. एवढं सगळं करून मी तुझी मदत करेल असं तुला वाटतं शुभ्रा? शुभ्रा घाबरून म्हणते की श्री मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली आहे, मला खूप वाईट वाटतंय गं, मी तुझ्याशी खूप वाईट वागले, वेडं बोलले तुला, मी खरंच हे करायला नको होतं, मी दोषी आहे तुझी, मला फक्त एकदा माफ कर, तुझी लहान बहीण समजून मला एकदा माफ कर, मी पुन्हा अशी चूक कधीच नाही करणार श्री. मी एवढं सगळं वाईट वागून सुद्धा तू पुन्हा माझ्या मदतीला धावून आलीस ना, हीच मोठी गोष्ट आहे. पण श्री माझ्याकडून झालेल्या त्या सगळ्या गोष्टींचा मी मनापासून माफी मागते श्री. खरंच मला नको आहे अगस्त्य आणि मला काहीच नको आहे. आणि ती श्रीच्या पाया पडायला लागते आणि म्हणते की मला जगायचं आहे श्री, प्लीज मला मरायचं नाही आहे, मला वाचव प्लीज. श्री शुभ्राला म्हणते की उठ, पाया नको पडू, ठीक आहे, झालं गेलं, पंचगंगेला मिळालं असं मी समजते, केलं मी माफ. मग शुभ्रा हात जोडून श्रीकडे बघत असते. आता श्री म्हणते की चालेल, चल झोप. हे ऐकून शुभ्रा म्हणते की श्री तू मला माफ केलेस ना, पण तू मला एकटीला सोडून नाही ना जाणार? आता आपण पाहतो की शुभ्राच्या पाठीमागे विशू उभा असतो आणि विशू शुभ्राला आवाज द्यायला लागतो. शुभ्रा घाबरत पाठीमागे बघते तर विशू तिच्या पाठी उभे असतो. शुभ्रा खूप घाबरून ओरडायला लागते आणि श्रीला मिठी मारते. यावर शुभ्रा म्हणते की श्री तो परत आलाय. श्री शुभ्राला विचारते की कोण परत आलंय? शुभ्रा शांत हो, काय बोलतेस तू? शुभ्रा म्हणते श्री अगं तुला दिसत नाही आहे का, माझ्या मागे उभा आहे तो आणि तो खरंच परत आलाय विशू. श्री आश्चर्याने इकडे तिकडे बघत म्हणते अगं खरंच कोणीच दिसत नाही आहे. शुभ्रा अजून एकदा पाठी बघते तर विशू तिथेच उभा असतो. शुभ्रा घाबरून ओरडायला लागते. तितक्या तिथे अगस्त्यसुद्धा येतो आणि विचारतो शुभ्रा काय झालंय, का ओरडतेस? आणि श्रीकडे बघत म्हणतो की अच्छा ही इथे आली आहे होय, काय मंद आहे का गं तू? आणि इथे थांब, आता पोलिसांनाच फोन करतो. इतक्या शुभ्रा अगस्त्यला थांबवत म्हणते की अरे अगस्त्य प्लीज, तिने काही नाही केलं. अगस्त्य म्हणतो की हिला ना हिच्या कर्माची फळं भोगायलाच हवी, जास्त हवा जाते ना हिच्या डोक्यात. शुभ्रा म्हणते अगस्त्य असं काही नाही केलं तिने आणि ती मला मारायला इथे आली नाही. अगस्त्य म्हणतो काय मग या घरात ही काय करते? शुभ्रा घाबरत सांगते की अगस्त्य मीच घेऊन आले हिला, तिने काही नाही केलं. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा का घेऊन आले, पण तिला तिची लायकी नाही आहे या घरात राहण्याची आणि तू तिची बाजू घेतेस. आणि तो श्रीला म्हणतो की चल तू आधी बाहेर हो. शुभ्रा रडत रडत अगस्त्यला म्हणते अगस्त्य शांत हो, मी सगळं सांगते तुला, हिची काहीच चूक नाही आहे, मी नंतर तुला सगळं एक्सप्लेन करते, तू आत्ता तिला प्लीज घराबाहेर काढू नकोस. मग अगस्त्य म्हणतो की ठीक आहे, पण मला सांग तू एकदम का ओरडलीस? तर शुभ्रा म्हणते अगस्त्य तो पुन्हा आलाय आणि सारखं माझ्यासमोर येतोय, मला मारणार आहे असं म्हणतोय आणि मला तो अजिबात सोडणार नाही, प्लीज अगस्त्य मला वाचव. अगस्त्य विचारतो की कोण आले परत आणि कोण मारणार आहे तुला? मग शुभ्रा म्हणते तो माझ्या मागेच उभा आहे बघ अगस्त्य. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा मागे कोणीच नाही आहे. श्रीसुद्धा म्हणते की शुभ्रा अगं खरंच कोणी नाही आहे, विश्वास ठेव आमच्यावर. अगस्त्य म्हणतो शुभ्रा ऐक ना, काहीही बोलतेस तू, खरंच मला कोणीच दिसत नाही, एक काम कर तू. श्री म्हणते की अगं शुभ्रा खरंच नाही आहे तिकडे कोणी. शुभ्रा आनंदाने म्हणते की खरंच? आता शुभ्रा अजून एकदा पाठी वळून बघायला लागते. इकडे श्री हळूहळू हसत असते आणि अगस्त्याला म्हणते की परत जर लय बोलला ना तर फटकेच देईन तुला. अगस्त्यसुद्धा हसायला लागतो. आता शुभ्रा बघते तर तिथे विशू असतो आणि ती अगस्त्याला म्हणते की अगस्त्य खरंच आहे तो माझ्या पाठी. अगस्त्य म्हणतो अगं काय बोलते, कोण आहे तुझ्या पाठी, जरा नीट बघ, कोणीच नाही आहे तुझ्या पाठी. शुभ्रा रडत रडत म्हणते श्री खरंच तो माझ्या पाठी आहे ग, विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्हाला खरंच दोघांनाही दिसत नाही आहे का, माझ्यावर विश्वास ठेवा. आता अगस्त्य आणि श्री एकमेकांकडे बघत असतात आणि हसत असतात. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा अगं मला कोणीच नाही दिसत, हवं तर श्रीला विचार. आणि अगस्त्य म्हणतो की 1 मिनिट. आणि अगस्त्य श्रीला विचारतो श्री तुला कोणी दिसतंय का? शुभ्रा श्रीला विचारते की श्री सांग ना, तुला तरी दिसतंय का? तर श्री म्हणते की दिसतंय मला. शुभ्रा आता थोडंसं थांबते आणि म्हणते की बघ अगस्त्य. श्री म्हणते दिसतंय पण आपण तिघं दिसतोय, बाकी कोणी नाही दिसत. मग शुभ्रा रडायला लागते आणि म्हणते की तुम्ही
माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? यावर अगस्त्य म्हणतो की शुभ्रा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण ही गोष्ट अशी आहे ना, ती गोष्ट पटण्यासारखी नाही आहे अगं, आणि तेच आम्ही तुला सांगायचा प्रयत्न करतो. आता श्री म्हणते की विशुभाऊ नाही आहे या जगात आणि तुला वाटते ते तुझ्या पाठीमागे आहेत, थांब. आणि ती तिथे जाऊन बघायला लागते आणि विचारते की बघ इथे कुठे कोण आहे? शुभ्रा घाबरत म्हणते की तो तिथेच आहे, बाजूलाच आहे तुझ्या. श्री विशूच्या बाजूलाच उभी असते आणि म्हणते की कोणी नाही आहे इथे, आणि कुठे कोण दिसतंय तुला शुभ्रा? आणि शुभ्राला म्हणते बघ शुभ्रा, कोणीच नाही आहे, आणि तुला माझं पटत नाही आहे का? आणि ती अगस्त्यला म्हणते अगस्त्य तूच बघ आता. अगस्त्य म्हणतो बघ, काय म्हणली तू? थांबा बघ. असं म्हणून अगस्त्य म्हणतो की बघतो, आणि तो पण विशूच्या आजूबाजू फिरायला लागतो आणि म्हणतो की कोणी नाही आहे इथे. आता शुभ्रा म्हणते अरे का असं करताय तुम्ही? तिथेच आहे तो उभा. श्री इकडे हळूहळू हसत असते आणि अगस्त्याला खुणावून सांगते की छान. अगस्त्य म्हणतो शुभ्रा खरंच इथे कोणी नाही आहे गं. आता श्री म्हणते की शुभ्रा आम्हाला सांग, विशूदादा किती मनमिळाऊ होते की नाही? ते सगळ्यांना सांभाळून घ्यायचे, मग ते असं का त्रास देतील बरं तुला? आता तुझ्यासमोर क्लिअर केलं की नाही सगळं? शुभ्रा म्हणते हो तू क्लिअर केलंस, पण मी खरंच सांगते तुम्हाला दोघांना की विशू खूप क्लिअरली दिसतोय मला माझ्या मागे. खरंच सांगते मी, तो खरंच इथे आहे. आता विशू अजून एकदा शुभ्राला आवाज द्यायला लागतो. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा तुला कसं समजायचं मी? श्रीसुद्धा म्हणते की शुभ्रा कसली भीती वाटते तुला? आता अगस्त्य म्हणतो शुभ्रा आजपर्यंत ना मी तुला खूप स्ट्रॉंग बेधडक पाहिलं आहे, पण हे काय आहे तुझं? आता यावर श्री म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं काय आहे अगस्त्य, की शुभ्राला वेड लागले? शुभ्रा घाबरून रडत असते आणि म्हणते की तुम्हाला मी वेडी वाटते का? तुम्हाला पटत नाही का माझं म्हणणं? तुम्हाला दिसत नाही का विशू? यावर अगस्त्य म्हणतो की शुभ्रा खरं तर हा तुझा गैरसमज आहे. शुभ्रा खूप रडायला लागते आणि म्हणते की अगस्त्य तुम्हाला दिसत नाही तो माझ्या मागे लागलाय आणि तो मला मारणार आहे. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय, शांत हो, नाही म्हणजे मी तुला समजू शकतो, प्लीज माझं नीट ऐक. कसं आहे विशूचा तुझ्यावर जीव होता, तुझं त्याच्यावर प्रेम होतं, तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचा. या रूममध्ये तुम्ही दोघेही राहिला आहात, त्यामुळे साहजिक आहे आपल्या जवळचा व्यक्ती गेल्यानंतर हे असे भास होणारच. आम्हाला सुद्धा जवळचा होता ना विशू, पण आम्हाला का दिसत नाही आहे? मग घरच्यांना का दिसत नाही आहे? आणि ही फक्त तुझी कल्पना आहे, बाकी काही नाही आहे. शुभ्रा म्हणते की नाही अगस्त्य असं काही नाही, मी कल्पना नाही करत आहे, तो इथेच आहे, माझ्या मागे आहे, तो बघतोय मला आणि मला मारायचा प्रयत्न करतोय. आता श्री म्हणते अगं पण बघ ना, खरंच कोणी नाही आहे तिकडे, तू बघ एकदा. शुभ्रा रडत म्हणते की मी खोटं नाही बोलत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. अगस्त्य सुद्धा म्हणतो की शुभ्रा अगं पण आपण तिघे इथे आहोत. आता शुभ्रा म्हणते की पाठी वळून बघते आणि तिथे विशू नसतो. श्री आणि अगस्त्य एकमेकांकडे बघून हसत. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा अगं बस, काय करतेस तू? शुभ्रा म्हणते अगस्त्य खरंच सांगते विशू आता इथेच होता, पण मला समजत नाही की कुठे गेला. श्री खूप हसत असते आणि शुभ्राची मजा घेत असते. आता शुभ्रा अगस्त्याला म्हणते की अगस्त्य अरे तो आत्ता गेला असला तरी तो परत येणार आहे, तो मला सोडणार नाही, तो मला मारणार आहे. अगस्त्य म्हणतो शुभ्रा आता बस झालं, थकलो मी तुला समजावून, आणि या घरात कोणी नाही आहे. आणि तो श्रीला म्हणतो की श्री एक काम कर, तू हिला शांत कर आणि पाणी दे बघू आधी. आणि परत शुभ्राला म्हणतो की थांब जरा, पाणी पी म्हणजे तुला बरं वाटेल. शुभ्रा खूप घाबरलेली असते, ती म्हणते की नाही नको मला पाणी, मागच्या वेळेस मी पाणी पिले होते तेव्हा मी 24 तास झोपले होते आणि मला झोपायचं नाही, मी झोपले तर विशू परत येईल आणि मला मारेल. अगस्त्य म्हणतो शुभ्रा अगं त्या पाण्याचा आणि तुझ्या झोपेचा काही संबंध नाही आहे. शुभ्रा म्हणते आहे अगस्त्य, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगस्त्य म्हणतो तुझा विश्वास नाही ना या पाण्यावर, तर मी एक काम करतो, तुझ्या आधी हे पाणी मी पितो, मग तर तुझा विश्वास बसेल. आणि तो श्रीला म्हणतो की श्री शुभ्राचा विश्वास नाही आहे ना आपल्यावर, त्यामुळे ते पाणी दे मला, मी पितो. असं म्हणून तो श्रीच्या हातातून ग्लास घेऊन पाणी पितो आणि परत शुभ्राला म्हणतो की मी पाणी पिलो आहे, मला काहीच नाही झालं, तुझी शंका आपण अजून दूर करूया. आणि तो श्रीला पाणी देत म्हणतो की श्री तूही पाणी पी. मग श्रीही पाणी पिते. अगस्त्य म्हणतो की झालं, श्रीने सुद्धा पाणी पिलं. तिला काही झालं का? आम्ही दोघांनीही पाणी पिलं आहे, आम्हा दोघांनाही काही झालं का? आता तू पाणी पी. आणि विचारतो की आली का आम्हाला गुंगी? शुभ्रा प्लीज पाणी पी, तुला जरा शांत वाटेल. आणि तो श्रीच्या हातातील ग्लास घेऊन परत शुभ्राला देतो. शुभ्रा घाबरत पाणी पिते आणि अगस्त्य विचारतो की झालं का, बरं वाटलं का? शुभ्रा कसं आहे ना, मी विशूला वचन दिलं आहे की तुझी काळजी घेईन, तुला प्रत्येक ठिकाणी मी सपोर्ट करेन. पण शुभ्रा खरं सांगायचं झालं ना तर आम्हालाही हा धक्का पचवणं खूप जड झालं आहे अगं. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझा विशू मला सोडून जाईल, पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच आहे, तो गेला आणि जेव्हापासून तो तुझ्या आयुष्यात नाही ना, तुला एकटं वाटणं
किंवा भास होणं स्वाभाविक आहे अगं. तुझी मानसिक अवस्था बिघडत चालली आहे शुभ्रा, त्यामुळे तू प्लीज स्वतःला सावर. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एका चांगल्या डॉक्टरांची भेट घेऊया, त्याने तुलाच मदत होईल, तुझे प्रॉब्लेम्स दूर होतील. तेच सांगतील नेमकं तुला काय होतंय का होतंय. कारण कसं आहे ना शुभ्रा, तुला होणारा त्रास मला बघवत नाही. शुभ्रा घाबरून मनातच म्हणते, डॉक्टर नाही नाही नको डॉक्टर. कारण जर यांनी कोणता डॉक्टर बोलवला आणि तो मला प्रश्न विचारेल, चुकून उलटसुलट काही विचारलं आणि मी काहीतरी बोलून गेले तर माझं सत्य बाहेर येईल. सगळ्यांना कळेल की मीच केलं आहे हे. माझ्यामुळे विशू या जगात नाही आहे, विशूचा खून मीच केला आहे. आणि परत घाबरून म्हणते की नाही नाही, हे बाहेर येता कामा नये. आणि ती अगस्त्यला म्हणते की डॉक्टर नको अगस्त्य, प्लीज अगस्त्य, डॉक्टर नको, ते मला वेडे ठरवतील. मी वेडी वगैरे अजिबात नाही आहे, मला सगळं समजतंय, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. विशू खरंच परत आला आहे, शपथ सांगते मी. अगस्त्य वैतागून म्हणतो, शुभ्रा अगं परत परत तू तेच बोलतेस, तुला आमचं ऐकायचं नाही आहे का? तुला जर स्वतःचं खरं करायचं असेल तर आम्ही काहीच नाही करू शकत आणि हे सगळं असंच होत राहणार आहे आणि याचा त्रास तुलाच होणार आहे. ती गोष्ट कधीच शक्य होणार नाही. ती गोष्ट खरी आहे असं तुझं म्हणणं आहे आणि हे बदलायला तू तयारच नाही आहेस. तू झोपली होतीस अर्थात, पण मी स्वतःच्या हाताने विशूचे अंत्यसंस्कार केले आहेत. लहान भावाला मी या हाताने अग्नी दिला आहे. मग तो कसा परत येणार आहे शुभ्रा, तूच विचार कर. आणि तू जसा विचार करतेस तसा तो खरंच परत आला असताना तर सगळ्यात आधी मी खुश झालो असतो. माझ्या फॅमिलीसाठी नेहमी झटणारा, आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे नेहमी उभा राहणारा फक्त विशूच होता. पण ते काही असो, तुला जे वाटतं ना ते तर दुर्दैवाने शक्य नाही आहे. आणि श्री म्हणते की अगस्त्य, शुभ्रा म्हणते तसं आपण मान्य करूया चल, पण मला सांग शुभ्रा, विशूदादा कशासाठी आले असते, काय हवं आहे त्यांना? हे ऐकून शुभ्रा टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की बदला. आणि अगस्त्य शुभ्राकडे आश्चर्याने बघायला लागतात. अगस्त्य विचारतो, बदला? शुभ्रा कसला बदला आणि कोणाचा? शुभ्रा घाबरून मनातच म्हणते, ओ गॉड, मी हे काय बोलून गेले. शुभ्रा खरंच वेड लागला आहे का तुला? तुझ्या हे अशा वागण्यामुळे खरंच तुझं सत्य बाहेर येईल. मग मर तुझ्या या एवढ्याशा चुकीमुळे. त्यांना लगेच संशय आला, निस्तर आता हे सगळं. अगस्त्य परत विचारतो, शुभ्रा सांगतेच ना, कोणाचा बदला? काय म्हणत होतीस तू? शुभ्रा म्हणते, अरे म्हणजे ते असतं ना, कोणी आधीच गेलं, खूप लवकर गेलं, म्हणजे कमी वयात, तर त्यांचा आत्मा तिथेच भटकत राहतो, तर तसा बदला म्हणून. विशू आला असेल असं मला वाटतं. श्री म्हणते की पण शुभ्रा असं घाबरून नाही चालणार. मी तुला सांगितलं होतं ना, आजी असं म्हणते तसं म्हणते, पण तू नाही ना मानत या सगळ्या गोष्टींना. तर त्या दिवशी नाही का तुम्ही बाहेर निघाला होता बघ, तेव्हा ताट सांडलं आरतीचं, दिवा शांत झाला होता, तेव्हा तू काय म्हणाली की ही सगळी अंधश्रद्धा वगैरे. मग नको ना आता त्रास करून घेऊ. आणि कसं आहे, ज्या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्याला दिसत असते. तू नको फार विचार करू, तू शांत झोप. अगस्त्य म्हणतो, चला खूप रात्र झाली आहे, तुम्ही झोपा आणि मीही झोपतो. शुभ्रा, आपण ज्याचा विचार करतो ना तेच आपल्याला दिसतं, त्यामुळे प्लीज हा विचार करणं थांबव आणि शांतपणे झोप. असं म्हणून अगस्त्य तिथून निघून जातो. आता श्री शुभ्राला म्हणते की शुभ्रा झोपून घे आता तू. शुभ्रा म्हणते की तू इथेच थांबशील ना रात्रभर, तू मला प्लीज सोडू नको जाऊस. श्री म्हणते की नाही जाणार. शुभ्रा इकडे तिकडे घाबरून बघत झोपायला लागते. श्रीसुद्धा झोपून घेते. आता शुभ्रा सतत घाबरून इकडे तिकडे बघत असते आणि तिला परत विशूचा भास होतो की विशू आवाज देतोय आणि ती घाबरून विशू नाही असं म्हणून उठते आणि तिच्या आवाजाने श्रीसुद्धा जागी होते आणि विचारते की काय गं, काय झालंय? तू नको विचार करू, झोप शांतपणे. शुभ्रा विचारते की तू आहेस ना? श्री म्हणते की हो आहे, मी इथेच आहे, झोप तू. मग परत दोघीही झोपी जातात, पण शुभ्राला काही झोप येत नसते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.